नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर। आज आपण चाललो आहोत काश्मीर मधल्या एका स्वर्गासारख्या ठिकाणी, सोनमर्गला। आपण प्रवास केला नव्याने बांधलेल्या सोनमर्ग टनल मधून। मित्रांनो, हा टनल म्हणजे खरंच एक इंजिनिअरिंग चमत्कार आहे। टनल मधून बाहेर येताच समोर दिसतात स्नो क्लॅड माउंटेन्स, पांढऱ्या शुभ्र बर्फात लपेटलेली दरी आणि थंडगार वारा। खरंच सांगतो, इथे आल्यावर आपाप तोंडातून शब्द निघतात, हे तर स्वर्ग आहे। सोनमर्ग म्हणजे निसर्ग आणि शांतता यांचा परफेक्ट कॉम्बो। चारही बाजू स्नो माउंटेन्स, मध्ये वाहणारी सिंधू नदी आणि लांबच लांब पसरलेलं व्हाईट स्नो। आता मी पोचलो सोनमर्ग मार्केटमध्ये। आता येऊया खरी मजेशीर गोष्ट। इथे पोनी राईडसाठी लोक 1600 प्रति व्यक्ती मागत होते। आम्ही म्हणालो, भाऊ एवढा जास्त नाही होणार। आणि इथे तुम्ही बघू शकतात प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे गव्हर्नमेंट रेट्स। थोडी हार्ड बार्गेनिंग केली आणि शेवटी डील झाली 600 पर पोनी पर राईड, आणि आम्ही टोटल 5 पोनी केले। मित्रांनो, इथे एक मोठा स्कॅम चालतो। ते सांगतात 7 किलोमीटर फिरू, पण प्रत्यक्षात तुम्ही फक्त 3 किलोमीटर जाता। म्हणूनच आमचा सल्ला, शक्य असेल तर पायीच एक्सप्लोर करा, कारण निसर्ग जवळून बघायला मिळतो आणि पैसेही वाचतात। हा बघा काय सीन आहे। आपण असं फक्त मूवीज मध्ये बघतो, फुल पैसा वसूल। रस्त्यावर बर्फात खेळणारी मुलं, फोटोज काढणारे टुरिस्ट आणि निसर्गाची शांतता। पोनी राईड नंतर आम्ही चालत चालत थाजीवास ग्लेशियर कडे निघालो। थाजीवास ग्लेशियर म्हणजे खरंच एक मॅजिकल प्लेस आहे।
आणखी एक खास ठिकाण म्हणजे बजरंगी भाईजान मूवीची एंडची शूटिंग झालेली लोकेशन. सलमान खानचा तो प्रसिद्ध सीन याच भागात शूट झालाय. आणि आम्ही आता पुणेवरून परतीचा प्रवास चालू केला, कारण इथे भरपूर थंडी होती. दुपारी 3 वाजता टेम्परेचर होतो -15. इथे मोठ्याच्या मोठा आर्मी बेस कॅम्प आहे. तुम्हाला निसर्ग, बर्फ, शांतता आवडत असेल तर सोनमार्ग तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही काश्मीरला कधी जाणार. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. जय हिंद.